आज आहे आपल्या वेट लॉस जर्नीचा डे 19। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। मी 21 डेजचं वेट लॉस चॅलेंज घेतलेलं आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा 19वा दिवस आहे। कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि ते बघून मला खूप छान वाटलं। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जे पण फेससाठी किंवा हेअरसाठी आणि काही खाणार तर सगळं तुमच्यासोबत शेअर करत जाणार। तसंच मी आज तुमच्यासोबत एक ऑइल शेअर करणार आहे। ते ऑइल मी घरी बनवलेलं आहे आणि ते इतकं इफेक्टिव्ह आहे, म्हणूनच मला वाटलं की चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। मी शूट तर केली होती, पण म्हटलं पहिल्यांदा रिझल्ट बघूया, म्हणून मी 3 वेळ पहिल्यांदा ते यूज केलं आणि त्यानंतर आता तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर ते जे ऑइल आहे इतकं इफेक्टिव्ह आहे, त्याने माझं हेअरफॉलही थांबवलेलं आहे आणि माझं डॅन्ड्रफ तर पूर्णच गायब केलेलं आहे। म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण त्याची रेसिपी समोर शेअर करते। त्याआधी माझं रुटीन फॉलो केलं, म्हणजे सकाळी बेडशीट वगैरे क्लीन करायला टाकून दिली। त्यानंतर मी डिटॉक्स वॉटर बनवलं, डिटॉक्स वॉटर घेतलं। डे 6 मध्ये मी माझ्या डिटॉक्स वॉटरची रेसिपी शेअर केलेली आहे आणि जी मी डिनरमध्ये भाकर घेते त्याची रेसिपी डे 11 मध्ये तुम्हाला मिळून जाईल। कारण रोजच्या व्हिडिओमध्ये हा एक प्रश्न तर तुमचा असतोच। आणि हो, कॉर्डसेटची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा, तुमच्या डीएम मध्ये तुम्हाला मिळून जाणार। म्हणजे ज्या पण गोष्टी मी यूज केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टींची लिंक तुम्हाला तुमच्या डीएम मध्ये मिळून जाणार जर तुम्ही लिंक कॉमेंट कराल तर। 10K स्टेप्स माझ्या कंप्लीट करून घेतल्या। त्यानंतर चहा घेतला आणि हे तेल बनवायला घेतलं। त्यासाठी गॅसवर लोखंडी कढई ठेवली, त्यात नारळाचं तेल घातलं आणि त्यात घातले मेथीदाणे आणि कढीपत्ता। नंतर ह्या कांद्याच्या बिया टाकल्या आणि नंतर हे जे जास्वंदाचे फुलं मी तोडून ठेवलेले आहेत ते टाकले आणि छान शिजवून घेतलं पूर्ण, त्याचा अर्क उतरेपर्यंत। आणि त्यानंतर हे तेल लावायला रेडी आहे। यानी हेअरफॉल तर थांबतोच तुमचा, डॅन्ड्रफ पण कमी होतो। आणि त्यानंतर जर तुमचे केस वाढत नसतील ना, खूप दिवसाची तुमची वाढ खुंटलेली असेल तर केस वाढायला सुद्धा लागतात। आता घरचे सगळेच जण आम्ही हेच तेल वापरत आहोत। माझं तर 3 वेळ यूज करून सुद्धा झालेलं आहे, म्हणून मी तुमच्यासोबत रिझल्ट व्यवस्थित शेअर करू शकत आहे याचा। तेल गाळून झाल्यानंतर जे उरलेलं होतं ना, तर त्याला मी एका रुमालात बांधून घेतलं, त्याने मस्त चंपी केली। त्यानंतर बाकीचं जे तेल आहे ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलं। त्यानंतर लंचसाठी पपई कापली, ती खाल्ली आणि नंतर मल्टीव्हिटॅमिन्स घेतले आणि डायरेक्ट संध्याकाळी आता जेवण करत आहे, म्हणजे डिनर करत आहे। तर डिनरमध्ये ठेचा, दही आणि ती माझी भाकर, नंतर फ्लॅक्स सीड्स खाऊन दिवसाचा एंड केला। चला मग बाय।